लहान मुलाच्या कपाळाला हात लावला तर शरीर तापाने फणफणलेलं असतं आणि अचानक बाळ थंडीने थरथर कापायला लागतं. हे पाहून कोणतेही पालक घाबरून जाणं नॅचरल आहे. आपण विचार करतो की इतका ताप असताना बाळाला थंडी कशी काय वाजते. याला मेडिकल लँग्वेजमध्ये फेब्राईल सीझर्स असं म्हणतात. पण घाबरून जाऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तापात थंडी का वाजते, शिवरिंग म्हणजे नक्की काय, आणि अशा वेळी पालकांनी तातडीनं काय पावलं उचलली पाहिजे. सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की शिवरिंग म्हणजे नक्की काय. जेव्हा आपल्या शरीरात एखादा व्हायरस किंवा इन्फेक्शन शिरतो, तेव्हा आपलं शरीर त्या इन्फेक्शनशी लढण्यासाठी शरीराचं तापमान वाढतं. आपल्या मेंदूतून हायपोथॅलॅमस नावाचा भाग शरीराचं तापमान सेट करतो. जेव्हा ताप वेगाने वाढू लागतो तेव्हा बाहेरचं वातावरण शरीराला थंड वाटायला लागतं. आपलं शरीर स्वतःला ऊब देण्यासाठी स्नायूंची हालचाल करतं, ज्याला आपण थरथरणं किंवा शिवरिंग म्हणतो. थोडक्यात काय तर शिवरिंग ही शरीराला स्वतःला गरम करण्याची एक प्रोटेक्शन सिस्टीम आहे. आता महत्वाचा प्रश्न की अशा वेळी नक्की काय करावं. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शांत राहा. जर लहान बाळ थरथर कापत असेल तर त्याला जाड ब्लँकेटमध्ये गुंडाळण्याची चूक करू नका. आपल्याला वाटतं की त्याला थंडी वाजते म्हणून आपण त्याला उबदार कपडे घालतो, पण यामुळे त्याच्या शरीराचं तापमान अधिक वाढून धोक्याची पातळी गाठू शकतं. त्यावेळी बाळाला सुती आणि हलके कपडे घाला. दुसरी गोष्ट म्हणजे स्पंजिंग करा. कोमट पाण्यात सुती कापड भिजवून बाळाचे शरीर पुसून घ्या. यामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होते. कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवणं हा जुना पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे बाळाला हायड्रेटेड ठेवा. तापामध्ये शरीरातील पाणी कमी होतं, त्यामुळे त्याला पाणी, सूप किंवा इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी थोड्या थोड्या वेळाने देत राहा. डॉक्टरकडे कधी जावं तर जर बाळाचं थरथरणं थांबत नसेल, ताप 102 103च्या पुढे गेला असेल किंवा बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर घरगुती उपायावर अवलंबून न राहता त्वरित बालरोग तज्ञाशी संपर्क साधा. काही वेळा खूप जास्त ताप आल्यामुळे मुलांना झटके म्हणजे फेब्राईल सीझर येऊ शकतात, जे शिवरिंग पेक्षा वेगळे असतात. त्यामुळे फरक समजून घेणं गरजेचं आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, ताप येणं हे शरीर आजाराशी लढत असल्याचं लक्षण आहे. योग्य काळजी आणि वेळेत उपचार घेतल्यास बाळ लवकर बरं होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबत असे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि स्वास्थ्य मंत्र मराठीला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.